हॅलो फ्रेंड, सासभाऊ किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी ही भगरीच्या पापड्या घालते. हे आणखीन शिजायची बघत थोडी शिजली पण मी व्हिडिओ दाखवायचा विसरले म्हणून तुम्हाला दाखवायले. 2 घंटे अगोदर मी ही भिजवून ठेवली होती. 2 वाट्या, मोठ्या 2 वाट्या, आपल्या रोजच्या मोठ्या 2 वाट्या असतात ना वापरायच्या. हे का ह्या वाटीने 2 ते 2.5 वाट्या भगर आहे बरं का. ही गावराने म्हणून फुगली. हे का ह्याला म्हणतात भगर. वरईचे तांदूळ उपासाचे. त्याच्यामध्ये ना जवळजवळ मला या वाटीनी 8 ते 9 वाटी पाणी लागले बरं का. ते कसं असतंय, भगरीवर असतंय. तर आपण पाणी गरम करून बाजूला ठेवायचं, लागेल तेवढं घालायचं, परत पातळ वाटली तर परत घालायचं. ह्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ घातलंय मी. साबुदाणा दळलेला होता माझ्याकडं. ते 1 वाटी, छोटी 1 वाटी एवढं, ह्या वाटीनं अर्धी वाटी पीठ घातलंय साबुदाण्याचं. तुम्ही साबुदाणा सुद्धा भिजवून घालू शकता बरं का. पण साबुदाणा 2-3 दिवस अगोदर भिजवावं लागतंय, म्हणजे ह्याच्यात चांगला चिकनपणा येते. आता हे का हे बटाटे घेतलेत. तुम्ही जास्त पण घेऊ शकता बरं का. नवे जुने कसे असतील काय माहिती नाही, म्हणून मी कमी घेतलेत. आणि माझ्याकडे भगर जास्त होती म्हणून बटाटे कमी घेतलेत. अर्धा किलो भगर घेतली तर 10 किलो बटाट्याच्या पापड्या होत्या बरं का त्याच्यामध्ये सुद्धा. पण मला का नाही बटाटे जास्त घालायचे नाहीत म्हणून मी थोडे घातलेत. नाहीतर ह्याच्यामध्ये बटाटे, तुम्हाला ह्याच्यामध्ये 10 किलो बटाट्याचे पापड्या होते आणखी घातले तर बटाटे. आता ह्याला खिसून घेणार आहे. ह्याच्यामध्ये जिरे टाकले, तसेंदव मीठ टाकले, बस 2च टाकले मी. मिरची वगैरे टाकलेली नाही. तुम्ही हिरवी मिरची टाकून करू शकता, कोथिंबीर हिरवी मिरची करून टाकून. आता हे खिसून घेणार आहे मी, चांगले खिसणार आहे हे खिसणीने. आणि परत ह्याच्यामध्ये मिक्स करून परत ह्याला आणखीन शिजवणार आहे. अजून ही शिजलेली नाही, थोडी कच्ची. पाणी ठेवलंय गरम आणखीन ह्याला घालायला. ह्याच्यामध्ये पाणी, हे बटाटे घालून पाणी घालायचे. आपल्या हिशोबाने पाणी टाकायचं. तसं काय नसतंय. भगर जुनी नवी असली तर कधी त्याप्रमाणे पाणी लागतंय. माझ्याकडे ही जुनी आहे म्हणून ह्याला जास्त लागेल. नवी असली बाजारातली आणलेली तर त्याला पाणी आपल्या हिशोबाने टाकायचं. कडक पाणी उकळून एखाद्या भगुण्यामध्ये थोडं काढायचं आणि परत त्याच्यात भगर टाकायची. जसं पाणी कमी पडेल तसं पाणी टाकायचं बरं का. हे विकत्रीचे आणि हे गावराने शेतात, म्हणून तुम्हाला ही हिरवी दिसायली, ही पांढरी दिसायली. माझ्याकडे गावरान भगर होती भरडून आणलेली, त्याचे करायले बरं का मी. आता हे खिसून घेते आणि परत तुम्हाला ह्याच्यात टाकवताना शिजवताना दाखवते. आता हे खिसून घेतल्याने टाकले. मला कमी करायच्यात म्हणून मी जास्त बटाटे घातलेले नाही, तर तुम्ही जास्त घालू शकता. काय नाही, अर्धा किलो साबुदाणा आणि 1-1.5 किलो भगर घातली की, आणि बाकीचा सगळे बटाटे घातले किसून तरी पण होते बरं का. आता ह्याच्यामध्ये हे मिक्स करायचंय मला आणखीन बटाट्याचं मिक्स केलं की मी त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणखीन. हे असं मिक्स करून घ्यायचं. आणखीन भगरीला शिजवायचं. थोडी शिजली, पुन्हा मला आठवण आली आपण व्हिडिओ दाखवून वाळवण्याचा. आता ह्याच्यामध्ये सगळे बटाटे मिक्स करते आणि ह्या वाटी आणखीन 1 वाटी पाणी लागते बरं. भगरीवर अवलंबून असते पाण्याचं, म्हणून म्हणलं तुम्ही घालू शकता. तुम्ही अर्धा किलो भगरीमध्ये 10 किलो बटाटे घालून सुद्धा करू शकता. काय करायचं, 2 दिवस अगोदर साबुदाणा भिजवायचा. साबुदाणा पुरणपात्रामधून काढायचा आणि उकळत्या पाण्यामध्ये साबुदाणा टाकून ठेवायचा. आणि ती भगर जेव्हा शिजली की त्याच्यामध्ये ते साबुदाणा, थोडं पाणी टाकायचं, जास्त टाकायचं नाही, आणि ठेवायचा टाकून त्याच्यामध्ये भिजवून. आणि त्याच्यामध्ये न शिजवता सुद्धा त्याच्या पापड्या साबुदाण्याच्या छान होत्यात बरं का. मी त्याची पण तुम्हाला रेसिपी टाकलेली, नुसत्या पाण्याच्या पापड्या. 1 ग्लास साबुदाणा घेतला की त्याला रात्रभर भिजवायचं, पुरणपात्रामधून काढायचं आणि ते दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये 6 ग्लास पाणी टाकून, उकळतं पाणी टाकून ते थोडी वेळ भिजू द्यायचं आणि परत पापड्या घालायच्या. त्या पण पापड्या छान होतात बरं का. ह्याच्यामध्ये मिक्स केलंय मी सगळं आता बटाटा. आता ह्याला आणखीन पाणी टाकणार आहे. मिठाची चव बघणार आहे, मीठ कसं झालंय ते. आणि परत आणखीन थोडं मीठ आणि जिरे टाकले तर. हिरवी मिरची पण टाकू शकता तुम्ही. मी हिरवी मिरची, कोथिंबीर नाही टाकली. आता ह्याच्यामध्ये अंदाजाने पाणी घालणार आहे का. आणि हे पाणी चांगलं मिक्स करणार आहे. पळी पापड्या पण होत्या, साध्या पापड्या पण होत्या. तुम्हाला जशा करायच्या तशा करू शकता तुम्ही. काय साबुदाणा सगळा मिक्स करते चांगला आणि परत शिजवताना आणखीन तुम्हाला दाखवते. बटाटे जुने जर टाकले तर पापड्या चांगल्या होत्यात. नवे बटाटे टाकले की पावसाळ्यात काय होतंय, ती पापडी मऊ पडती आणि त्याला परत बुरा येते. किती पण तुम्ही वाळू घाला, पावसाळ्यात पापड्या खराब होत्यात मऊ पडून. कोणत्या पण पॅक डब्यामध्ये ठेवल्या तरी सुद्धा खराब होत्यात.
म्हणून मी बटाटे जास्त टाकले नाही. गेल्या वर्षी माझ्या पापड्या खराब झाल्या. नवा जुना बटाटा काही लक्षात येत नसते. ज्याला नवा जुना बटाटा लक्षात येते त्याने जुना बटाटा घेऊन करावा बरं का. नव्या बटाट्याच्या पापड्या होत नाहीत चांगल्या एवढ्या. आता हो काही मिक्स झाले, ह्याला मी शिजवून घेते आता हे बघा छान शिजायला बघा. असं उडतं का उडून येते अंगावर, म्हणून लहान करायचं गॅस. इंडक्शन गॅस काही असो बारीक करायचं, नाहीतर हाताला पोळतंय अंगावर येतंय. आता हे ह्याला चांगलं आणखीन शिजू द्यायचंय. चांगली जर शिजली नाही तर पापड्या तुटत नाही, आणि नाही शिजलं की पापड्याचा चुरा होतोय बरं. म्हणून चांगलं शिजू द्यायचं. शिजल्यानंतर त्याला गार होऊ द्यायचं आणि परत प्लॅस्टिक सीटवर घालायचं. का तर गार होऊ द्यायचं तर प्लॅस्टिक सीटला चिटकून बसतात, निघत नाहीत मग त्या लवकर. बघा कशी चकाकी आली बटाटा आणि शाबदाण्याचा. मी काय केलं होतं, थालपीठला शाबदाना भाजला होता. मग माझ्याकडे 1 वाटी शाबदाण्याचं पीठ शिल्लक राहिलं. मला काही करायचं नव्हतं म्हणून मी ते शाबदाण्याचं पीठ भिजवून ह्याच्यामध्ये घातलं. त्याच्यामध्ये पाणी टाकलं, भिजवलं आणि ह्याच्यामध्ये घालून टाकलं. सुकं घालायला गेलं तर गाठ होती ना. आता ह्याला चांगलं आणखीन सुद्धा मी 15 मिनिट शिजू देणार आहे. का तर गावरान भगर आहे ना. गावरान भगरीमध्ये हिरवी भगर जास्त असते भरडून आणल्यानंतर. मग ते पापड्या तुटतात, चुरा होत्यात. चुरा झालेल्या पापड्या काय करायच्या म्हणून आता म्हणू का. छान शिजू द्यायचं आहे. आणखीन 15 मिनिट शिजू देणार आहे मी ह्याला. तुम्ही भिजवून पण शाबदाना घालू शकता बरं का. मी खूपदा सांगितलंय तुम्हाला, पीठ नसलं तर शाबदाना भिजवून टाका. 2 दिवस अगोदर शाबदाना भिजायचा, पुरणपात्रामधून काढायचा आणि ह्याच्यामध्ये मिक्स करायचा. शिजताना मिक्स करायचा नसला तर गरम पाण्यात भिजवून ठेवायचा पहिल्या दिवशी रात्री, आणि हे शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. कसंही करू शकता तुम्ही, पण शिजताना ह्याच्यामध्ये मिक्स केलं तर चांगला शिजतंय. आणि पापडी चिकन चांगली होती, खायला चांगली लागते. ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा पाऊण चमचा पापड खारसा टाकू शकता बरं का. 1 किलोला एक छटाक टाकायचा पापड खार. 50 ग्रॅम. त्याच्याने पण पापड्या छान होत्यात. उपवासाला पापड खार चालतंय बरं. आता हे का ह्याला पाणी कमी पडणार आहे. ह्याच्यामध्ये आणखीन थोडं पाणी टाकून ह्याला चांगलं शिजवणार आहे. आणि चांगलं शिजल्यानंतर परत गार झाल्यावर घालणार आहे प्लॅस्टिक सीटवर. तुम्ही कपड्यावर घालू शकता. कपड्यावर घातल्या तर त्याला पाणी पालतं करून पाणी टाकून दुपारी काढावे लागतात वाळल्यावर. म्हणून प्लॅस्टिक सीटवर घालायचं. त्याला पाहिजे तर थोडा तेलाचा हात लावायचा, तुपाचा हात लावायचा. पण तेलाचा तुपाचा हात लावायची गरज नाही. साठवणीतल्या पापड्या असतात ना, तेला तुपाचा वास येते बरं का. मग त्याला सारखं असं हलवीत राहायचं. हे भोगणं पातळ आहे म्हणून मी जास्त हलवायले. घट्ट बुडाचं भोगणं जर ठेवलं तुम्ही जाड चांगलं तर त्याला हलवायची गरज नाही. ह्याच्यामध्ये आणखीन अर्धी वाटी पाणी लागणार आहे. मी गरम करून ठेवलं इथं पाणी. हो का, ते पाणी आता ह्याच्यामध्ये मिक्स करणार. आणि झाकण टाकून शिजवणार आहे आता. का तर उडायला येते. हो का, असं झाकण टाकून शिजवायचं. असं झाकण टाकलं की ते शिजते. पण पातळ गुडाचं पातेलं असल्यावर त्याला हलवावं लागते ना, पापड्यामध्ये वास येते बरं का. आता हे का छान शिजले बरं का. ह्याची एक शिजलं म्हणून कळण्यासाठी ना ह्याच्यावर साई आल्यासारखं येते. आणि चिकन पण दिसो का असं साई येते बरी. म्हणजे हे शिजलं म्हणून समजायचं. मला आणखीन थोडी वेळ शिजवायचं. का तर गावरान आहे ना, मध्ये कुठं साबूत भगर असते. गावरांमध्ये हिरवी भगर असती. भरडून आणलं तर सुद्धा ती हिरवी भगर असती. बघा किती छान दिसायला पांढरे शिपट. ह्याच्यामध्ये चमचाभर तूप जरी टाकलं तुम्ही आणि अर्धा चमचा 1 किलोला अर्धा चमचा पापड खार टाकायचं, पोहे खायचं. खूप सुंदर होतात बरं का पापड्या. आणि फुगून येतात कास, म्हणजे उडायलाय म्हणून मी झाकून ठेवलं होतं. उडून अंगावर येते ना एखाद्या वेळेस आपल्या. आणखीन सुद्धा मी ह्याला 15 मिनिट शिजवणार आहे. का तर पापडी तुटू नये म्हणून. जवळजवळ पूर्ण टाइम बघा हे सगळं शिजायला मला पाऊण घंटा लागला. पाऊण घंटा. पण मी आणखी ह्याला शिजवणार आहे थोडं. आणि गार झाल्यानंतर तुम्ही हे मिक्सरमधून जिरे टाकायचे नाहीत. मिक्सरमधून जरी काढून घातलं तर ते पण पापडी छान होती बरं. ह्याला गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढायचं आणि त्या पापड्या प्लॅस्टिक सीटवर टाकायच्या. त्यावेळेस जिरा टाकायचं नाही मध्ये. का तर जिऱ्याचा काळा कलर येते. मग मिक्सरमधून आपण काढलं की पापडी काळी दिसते. हे माझी काळी दिसणार आहे का तर गावरान भगर आहे ना. गावरान भगर असल्यावर थोडी हिरवी असते ना ती भगर. आता हे बघा मी लहान ह्याच्यावर ठेवलंय आणि चांगलं शिजू देणार आहे.
आणखीन सुद्धा एखादी वाटी पाणी लागलं तर मी टाकणार आहे, का तर पळी पापडी घालायची ना, मग ते जाळ होणार आहे थोडीशी. आणखीन 15 मिनिट ठेवणार आहे मी शिजायला, आणि 15 मिनिट ठेवून परत गार झाल्यानंतर घालणार आहे प्लॅस्टिक सीटवर. गरम गरम घालायच्या नाहीत, जास्त गार पण होऊ द्यायच्या नाहीत आणि जास्त गरम पण घालायच्या नाहीत. गार झाल्या तर होणार नाही. मध्यम असलं हे पीठ थोडं गरम की घालायला सुरू करायचं. हे बघा छान शिजून आले बरं का, असं शिजायला. ह्याच्यावर साय आली आता चांगली, दिसायला नाही हो का साय आली, साय आली, चांगलं शिजले हे. जवळजवळ माझे जुनं होतं ना हे भगरीचं पीठ, तर जवळजवळ ह्या भगुन्यांनी मला 2 ते 1.5 भगुने पाणी लागलं बरं का. म्हणून म्हणलं पाणी गरम करून ठेवा, लागल तसं टाका. भगरीचं काय खरं नसतंय, जुनी असली तर जास्त लागतंय, नवी असली तर कमी लागतंय. आता हे छान शिजलंय, याला थोडं गार होऊ देते, मध्यम गार होऊ द्यायचं, जास्त गार होऊ द्यायचं नाही. एवढं अशा पळीने टाकायच्या पापड्या. चांगलं शिजलं म्हणजे पापडी तुटत नाही, म्हणून थोडं शिजवायला जास्त मी. तुम्हाला दाखवलं तर आता अर्ध कच्चं शिजलेलं होतं हे, अर्ध भगुन. आता बघा हे एवढं झालं. ह्याच्यामध्ये जरी तुम्ही 2 चमचे तूप टाकलं आणि ह्याचं तेल टाकलं तरी जमतंय, पण साठवणीच्या पदार्थात कसं होतंय, वास येते परत तेला तुपाचा, म्हणून टाकायचं नाही. आता हे खाली उतरलं की ह्याच्यामध्ये थोडा सोडा टाकायचा खायचा, म्हणजे पापडी चांगली फुलून येते. आता एवढ्या पिठाला अर्धा चमचा सोडा लागते पोहे खायचे. आणि पापड खात जर उपासाला चलत असला तर पापड खात टाकलेला खूप छान आहे बरं, त्याच्याने पापडी खूप फुलून येते. एवढीशी पापडी केली की एवढी मोठी होती पापडी ती तळल्यानंतर. आता हे चांगलं शिजले. आता एकदा थोडं उकळी देते आणि बंद करून थोडं गार होऊ देते. जास्त गरम गरम घातलं ना प्लॅस्टिक सीटवर तर ते चिटकून बसते, आणि प्लॅस्टिक चिटकून त्याला पापडी तुटून प्लॅस्टिकच्या बरोबर येते. आता बघा हे चांगलं शिजले हो, मी बंद केलं आणि ह्याला थोडं मोकळं ठेवते गार व्हायला. मध्यम गार होऊ द्यायचं, जास्त गार होऊ द्यायचं नाही. बघा किती छान पांढरं झालंय. आता हे बंद केले, थोडं मध्यम गार झालं की मी ह्याला घालते प्लॅस्टिक सीटवर. आता खूप ऊन झाले, मी पोर्चमध्ये टाकणार आहे आता माझ्याकडे, मी गच्चीवर नाही जाणार एवढ्या उन्हामध्ये. आता हे चांगलं थोडंसं मध्यम गार झालं की मी गच्चीवर पापड्या घालताना दाखवते तुम्हाला. हे बघा ह्याच्यातली चांगली वाफ निघाली, जास्त गार करायचं नाही, वाफ निघू द्यायची. हो का, वाफ निघाली चांगली. आता मी ह्याला ना पोर्चमध्ये नेऊन पापड्या घालते. पापड्या घालताना तुम्हाला दाखवते, का तर हे जाड पडते गार ठेवल्यावर बरं का, जास्त गार करायला तर पुन्हा त्याला थापून पापडी करायला लागते, म्हणून म्हणलं आता हे मी पोर्चमध्ये नेते आणि पाच्या पापड्या घालते. आता हे बघा अशा पापड्या करायला मी गरम गरम करायच्या. अशी टाकायची आणि ह्याला पसरायचं असं. आता इथं उजेड आहे, हे जास्त दिसेना गेले, मी तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवते. आता हे बघा अशा पापड्या झाल्या, तर ऊनही चांद नाही म्हणून ह्या दिसत नाही.